सगळं आलं सगळं आलं. लाईक करा आता इथून सरळ दादा. हे बघा तुम्ही बघू शकता आम्ही बलिवऱ्या गावातल्या जंगलामध्ये आलो. भीमाशंकरकडे जायला हा शॉर्टकट रस्ता आहे. ही आमची मंडळी. सध्या आम्ही एवढेच जण आहेत मागे. बाकीची मंडळी काही पुढे गेलेत काही मागे येतात. भाई चल आता वरच्या स्पॉटवर पोचलो तुम्हाला. ही आमची आपली हरवलेली टीम मेंबर नाही आमचे गायडा का कुठला रे भीमाशंकर मध्ये आपले गायडन्स विकी हरड. हे बघा हे आमची दुसरी हरवलेली आहे का टोली भेटली इथे आम्हाला शेवटी. ते लय लांब फटका लय लांब गेलते ते आले इकडे. हे बघा पुढं पण आहे थांब ना. हे पुढं पण बसले ते खूप दमलेत. हे बघा झालेले आहेत. हे यांचे डेलीचा प्रवास असतो. हे सर्व जंगलाची माहिती ठेवतात. हा जय कापडी. हे बघा हे छोटे पुढारी आहेत खूप शाळेला दांडी मारून. आणि आमचे वजाचे माणूस बाबा पाला सोबत काय म्हणा तुला. आमचा दुसरा स्टॉप. आमचा दुसरा स्टॉप बघू शकता घाम वगैरे झाला आम्ही. हे बघा ही सगळी आमची मेंबर गँग कंटिन्यू. हा सो आता आम्ही जेवल्यानंतर 5-10 मिनटं आराम करू. डबल आपली ट्रॅकिंग सुरू होईल. आपली काही मंडळी पुढे चाललेली आहे बघा. हे म्हणजे दुसरा ग्रुप आहे साईडवर आहे. हे दुसरा ग्रुप आहे. आता आपला पहिला ग्रुप इथं खाईल सगळं जेवण करेल आणि चालायला सुरुवात करेल. दाखवतो पुढं सगळी मंडळी आलो. हो मित्रांनो मी बघू शकता आमची हालत फार बेकार झालेली आहे. हे बघा सगळं अहो हालाम झालं. आपले जे हो हे बघा कसं कमतात वापरत. रस्ता बघा तुम्ही रस्ता अजून आताशी डोंगर चढायला सुरुवात झाली. काही मंडळी दर्शन घेऊन आले आहे. हे बघा खडतर रस्ता. मागाशी पोरगा गेला त्यांनी देवाला एका वरील 26 मारलं. एका वरील हे बा. सो बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे. हा तुम्हाला रस्ता दाखवण्यासाठी खास व्हिडिओ बनवायचा झालाय. हां कोणाला दमा अस्थमा असेल कोणाला हां आणि चुकून सुद्धा नाही हवा तर खरंच कोणाला आवड असेल ट्रॅकिंग करायची तर त्यांनी हां ते नक्कीच भीमाशंकर या क्षेत्रात भेट द्या. अतिशय सुंदर असं निसर्गाचं रूप तुम्ही पाहू शकता. ते एवढंच का चालावं लागतं. सह्याद्रीच्या कुशीत बसलेले बलिवरे गावामधून बलिवरे गावामधून म्हसा रोड तिथून सरळ चिरड का कुठला चिरड मार्गे बलिवरे गावातून आतमध्ये शिरल्यावर तुम्हाला हा घनदाट जंगलात प्रवेश करावा लागतो. तेव्हा कुठे तुम्हाला त्या शंकराच्या महादेवाच्या पिंडीचे दर्शन भेटते. बघूया पुढं पोहोचतो तुम्हाला सांगतो. हे बघू शकता तुम्ही हा डोंगर हा झाला आहे घनदाट जंगल अरण्य दाट भरघोस पशु प्राणी वाघ हत्ती. हे बघा इथे जायचे आपल्याला पहिला डोंगर आणि आपला अजून एक डोंगर चढायचा आहे. हे बघा पहिला डोंगर हे काय पण असं ना मागा व्हिडिओमध्ये जरासा. हे बघा आमची गँग आली बघा. अशा या अवखळत्या रस्त्यात चालणं म्हणजे खूप अवघड आहे.
इकडं बघा, हे बघा आंघोळ धुवाला उघडं नागडं झालं. हे बघा हे स्पॉट. आणि हा हे जमले आमचे वार जमले, हे सगळे आमचे साथीदार म्हणून बसलाय तिथं बघू शकता. सर्वांचा आंघोळ झाला, आंघोळ हा स्पॉट निसर्गरम्य असा. बोले तेरी नगरी में आहा. दीवाना तेरा आया, बोले तेरी नगरी में आहा. मैं दीवाना हो गया. सो आता आमची पेटपूजा चालू आहे. अर्धा डोंगर चढून आता आम्हाला भूक लागली, त्यामुळं सगळी आता हा सगळे थोडं थोडं खाल्लंय. हे बघा आता चालली आहे पेटपूजा. खूप दमलेत. भजी पाव, मिरची, भाकर. चल फोटो नाही शूटिंग आहे धरली. सो आता तुम्ही बघू शकता आम्ही आता दुपारचं जेवण करून ट्रेकिंगला सुरुवात केली डबल, कारण अजून खूप लांब चालायचे. हे बघा पुढे सर्व मंडळी एका मागोमाग चालले आहे. हे बघा बोले हां हां या तर भेटला. जय तुला घेऊ का? अरे चल मी पण येतो. सो आम्ही अर्धा टप्पा पार केला आहे भीमाशंकरचा. अजून डोंगर चढायचा बाकी आहे. बाकीची मंडळी खाली आहे, आम्ही पुढं आलो. बस अजून 2 तास चढायचे. स्पॉट पोहोचलो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो. बघू शकता मित्रांनो हा व्ह्यू. हॅलो मित्रांनो, आम्ही पोहोचलो इकडे. हे दुसरा गड ना हो, दुसरा डोंगर आम्ही चढता आलो. एका ठिकाणी आम्ही धरण्याखाली मस्त आंघोळ बिंघोळ धुतल्या, फ्रेश झालो, आराम केला, भाकर खाल्ली, डबल निघालो. सकाळी 8 वाजता निघालेलो की 4 वाजलं का? 4 वाजलं. अजून 2 किलोमीटर चालायचे. हे बघा वातावरण कसं चेंज झालं बघा. असं वाटतंय जोरात पाऊस येईल. अजून भरपूर चालायचे. पाऊस नसल्यामुळे सगळं हां, त्यामुळे आम्ही लवकर आलो. व्हिडिओ आवडलास चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा याला बोलते हर्षी टांग. गाणं असते नाही करावं. एक सीन शूट करू. काय नजर आहे बाला. सो गायचं आपल्याला तिकडे जायचे पठारावर. ए बाला आला का नरे इकडे नरे. बघा तुम्ही सीन बघू शकता. इकडे सीन बघा ना ते. असं आहे. सुंदर असं वातावरण भीमाशंकरचं. संपला. सो मित्रांनो आता आपला प्रवास हा फायनल रस्ता. अशा प्रकारे हा गड आम्ही चढलोय.
फायनली गड पूर्ण झाला चढून. पूर्ण झाला आणि हा आणि हे मुताचा वास यायला लागला इथे जसं जसं काय जवळ जशी घडवायला प्रमाणे मुतारीचा वास भाविकांना घ्यावा लागतो. भोले बाबाच्या भाविकांना हा मुतारीचा वास घ्यावा लागतो सालाबादप्रमाणे. कृपया मुख्यमंत्र्यांनी याची नोंद घ्यावी आणि ही मुतारी त्वरित बंद करावी. मुख्यमंत्र्यांनी नोंद घेण्यापेक्षा माझ्या मते आपणच जर व्यवस्थित हे केला काही गरज नाही. आपण करू मुख्यमंत्री काय शकत नाही करणार? ना, आपण करू शकत नाही. कोणीतरी मोठ्याने केलं तर ते लवकर होणार. थोडंसं पाण्यात बघा हा आहे भीमाशंकर मधला डम्पिंग यार्ड डम्पिंग यार्ड. कचऱ्याचं साम्राज्य. सो फायनली मित्रांनो आपण पोहोचलो भीमाशंकरच्या पायथ्याशी. पायथ्याशी नाही रे, वा, पायथ्याशी म्हणजे खाली. खाली वरती आलो, हा. पोहोचलो. हां वरती आलो, आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलो. बरोबर. हे बघा ही सर्व मंडळी आमच्याकडे होती. पार खाल डोंबिवलीकर आहेत ते. डोंबिवलीकर पार खालपासून शेवटपर्यंत साथ दिली आम्हाला. फार परिश्रम घेऊन चढले. हा सकाळी निघालो होतो, संध्याकाळी पोहोचलो. सो तर आमचा प्रवास असा सुखात झालाय. सो बघू शकता सर्व मंडळी खूप थकलेली आहे. हे बघा नाही सण होत. हे बघा साम्राज्य. हे आहे हे घाण. हे बघा बघू शकता तुम्ही भीमाशंकर हे क्षेत्र. नाव काय? नाव काय? अरे पहिल्यांदाच केलं व्हिडिओ. सो हॅलो गाईज. सो हे बघा आपण भीमाशंकरवर पोहोचलो. बघू शकता भाविकांची गर्दी. सोड ना मध्ये मध्ये मध्ये. बघू शकता तुम्ही भाविकांची गर्दी किती आहे या आपला भीमाक्षेत्र असतील. बघू शकता ही काल वस्तीला आलेली लोक आता चालल्यात. काही सगळी प्रायव्हेट गाडीने आलेले आहेत. आपण खूप मेहनत घेऊन पायी घाम पसीना काय काय असेल ते एक्सवायजेड बघू शकता तुम्ही. एवढी क्षेत्र आय थिंक कोरिया. मिले हैं नसीब से आएगा पल ये फिर कहाँ. मिस्टेक हो गई, थोड़ा बवाल होने वाला था यहाँ पर. आय थिंक दोनों जो कोरिया के अरे चारा वाटला मला वाटत कोरिया घ्यायची अशी बघा. बोलो कोरिया आओ. हो भाई क्या हुई गाईस तुम्ही बघू शकता किती हे ढग आहे का ढग ढग बघू शकता. काही दिसत पण नाही. एवढी भाविक भक्तांची गर्दी आहे ना याच्यावर बघू शकता. इकडे सुने ना. बघा बघतो बघा बघतो बघा. इथे तुम्हाला भुट्टा पण भेटेल. याला आपण कणीस बोलतो. बाजून भेटेल तुम्हाला कुठं. हे बघा भावी भक्तांची गर्दी खास. सो वी आर फायनली हिअर. हे बघा ही बघा गर्दी. पोलिसांचा कडक बंदोबस्त. एकदम अत्यंत गारवा या ठिकाणी आहे. भीमाशंकर क्षेत्र अत्यंत गारव्याचे ठिकाण मानले जाते. हे बघा तुम्हाला गर्दी पाहायला भेटत असेल. आणि वातावरण थोडं बिघडल्याने खतरनाक वातावरण. खूप गारगार हवा सुटले. पाऊस येण्याची दाट शक्यता बघू शकता. वाटतंय तर लाईन कसली. हा हे बघा हे काय घ्या ना. हे बघा आपले भाविक भक्त. कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा. ओके हो काय नंबर आहे असले मला माहिती नाही. विचार करते सांगा. ही मंदिरासाठी लाईन लागलेली मित्रांनो. आमच्या चॅनलला लाईक करा. हा चॅनल आपलं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आवडल्यास